नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपरमध्ये आपण घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राशी संबंधित असणारा प्रश्नसंच आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही। पहा, योग्य नाही म्हणजे आपल्याला ऑप्शन मधील अयोग्य असं वैशिष्ट्य सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3। तर सर्व प्राण्यांचे अध्ययन जे आहे हे योग्य नाही, म्हणजेच ही जी गोष्ट आहे ही अयोग्य आहे। यामध्ये योग्य असणाऱ्या पहा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे। आणि आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3। मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत। याविषयी काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत या प्रश्नाविषयी ते पॉइंट पाहून घेऊया। पहा, अध्ययन प्रक्रियेची काही जे वैशिष्ट्य आहेत ती कोणकोणती आहेत? यामध्ये अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, अध्ययन हे अजन्म चालणारी एक प्रक्रिया आहे, अध्ययन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, सर्व प्राण्यांचे अध्ययन एकसारखे नसते, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होत असतात, अध्ययनामुळे आकलन होते, अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा येते। मित्रांनो, हे जे आहेत हे अध्ययन प्रक्रियेची काही महत्त्वाचे असणारे उद्दिष्ट आहेत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण देखील आपण घेत आहोत। यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। कमेंट करून उत्तर मित्रांनो देत राहा, कारण हे सर्वच्या सर्व आपल्याला येणाऱ्या महा टीईटी साठी हे सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2। तर क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होत नाही। लक्षात ठेवा, यामध्ये कोणकोणत्या उपपत्ती आहेत? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, सामाजिक अध्ययन उपपत्ती, या 3 उपपत्तींचा समावेश जो आहे तो अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये केला जातो। त्यामध्ये कोणाचा होत नाही? तर क्षेत्रीय उपपत्तीचा होत नाही। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू पडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची व्याख्या विचारली आहे, ती व्याख्या कोणाची आहे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे। या ठिकाणी व्याख्या परत एक वेळा पहा, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे जे बदल आहेत त्यालाच आपण अध्ययन म्हणतो। ही व्याख्या कोणाची आहे? तर ही गिलफोर्ड यांची व्याख्या आहे। ऑप्शन क्रमांक 4 पहा, या ठिकाणी नॉर्मल LM यांची एक व्याख्या आहे। तर त्यांची काय आहे? अध्ययन या प्रक्रियेद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येत असतात। मर्फी यांची काय आहे व्याख्या? पहा, वर्तन व अवबोध या दोन्हींतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय। यानंतर जे गिलफोर्ड आहे त्यांची काय आहे व्याख्या? अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, ही त्यांची व्याख्या आहे। यानंतर आहे पहा चौथं वुडवर्थ। तर वुडवर्थ यांची काय आहे? विविध प्रकारे विकास घडवून आणणारी अनुभव व परिस्थिती यांच्याशी स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारे प्रक्रिया कोणती असते? तर ती म्हणजे अध्ययन। यामध्ये गिलफोर्ड हे आपलं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तर मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय। पहा, या ठिकाणी मित्रांनो एक सिच्युएशन तयार होत असते। एखाद्याला जर परीक्षेमध्ये तो पास झाला तर तो सरळ सरळ म्हणून जातो की मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरीही मला इतके मार्क मिळाले, असं सांगत सुटणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केला गेला? या ठिकाणी उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर कृतक समर्थनाचा या ठिकाणी त्यांनी वापर केला आहे। पहा, यामध्ये संरक्षण यंत्रणा म्हणजे काय?
तर वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतींना मानसिक तंत्रांना संरक्षण यंत्रणा असे म्हटलं जातं. यामध्ये प्रतिपूरण म्हणजे काय पहा, प्रतिपूरण एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवता आले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे याला प्रतिपूरण असं म्हणतात. तादात्म्य म्हणजे काय तर आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेमध्ये राहणं त्याला तादात्म्य म्हणतात. आणि नकारात्मकता म्हणजे काय तर असहकार ठेवून काही वेळा समायोजना साधण्याचा प्रयत्न केला जातो त्याला नकारात्मकता असं म्हटलं जातं. कृतक समर्थन हे आपलं उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते असे मत व्यक्त करून प्रयोगाने कोणी सिद्ध करून दाखवले होते. पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2016 ते 2019 मध्ये 3 वेळा विचारण्यात आला होता. पहा प्रश्न परत एक वेळा पहा. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावते असं कोणाचं मत होतं आणि ते त्यांनी प्रयोगाने सिद्ध करून देखील दाखवलं होतं. तर हे मत होतं हेवर्ड व वॉटसन या दोघांचं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहा प्रश्न परत एक वेळा पहा. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रतिमेला किंवा त्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर ती प्रक्रिया म्हणजे आपण त्याला कल्पना असं म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 3. कल्पना म्हणजे काय तर आयडिया, त्यालाच आपण कल्पना म्हणतो. यामध्ये पहिला घटक कोणता आहे पहा, संवेदना. संवेदना म्हणजे काय तर प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे तिला आपण संवेदना म्हणतो. यानंतर दुसरा घटक आहे कल्पना. तर कल्पना म्हणजे प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिला कल्पना असं म्हणतात. यानंतर पहा प्रेरणा. तर प्रेरणा म्हणजे काय तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोम्बज आणि स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2016 मध्ये सुद्धा विचारला आहे आणि 2019 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. प्रश्न परत एक वेळा ऐका. कोम्बज आणि स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? तर यामध्ये कोणतं विधान समाविष्ट करण्यात आलेलं आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर कोणतं आहे? स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी जी चालना आहे हे विधान समाविष्ट केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा, स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर असल्यामुळे वर्तनाला मिळणारी जी चालना आहे ती म्हणजे असते प्रेरणा. यानंतरचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण होते? मित्रांनो, या ठिकाणी खूप विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. यामध्ये 2 वर्ष आहेत पहा, 1995 आणि 1980. हे 2 वर्ष खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते काय आहेत पाहून घ्या. तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जी आहे ही 1995 मध्ये जगासमोर कोणी आणली? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. तर डॅनियल गोलमन यांनी ही संकल्पना जी आहे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 साली जगासमोर आणलेली होती. यामध्ये मग कन्फ्यूज करण्यासारखं काय आहे पहा. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वात प्रथम पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेयर यांनी मांडली होती. लक्षात ठेवा, सर्वात प्रथम कोणी मांडली होती? पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेयर यांनी. 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी केला. आत्मप्रचिती यात समावेश आणि आत्मनिरीक्षण या क्षमतेचा करण्यात आला. डॅनियल गोलमन यांनी पुढे विस्तृत अभ्यास केला आणि भावनिक बुद्धी किंवा बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही 1995 मध्ये जगासमोर आणण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल डॅनियल गोलमन. यानंतरचा प्रश्न आहे, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. पहा, या ठिकाणी एक सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे. तर ती काय आहे? आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका लेवल पर्यंत म्हणजे एका विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत व तो अध्ययन करणारा जो वक्राचा जो टप्पा असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3. तर शारीरिक व मानसिक परिसीमा असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यामध्ये पहा प्रश्न 10वा आहे, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य बाब आहे? पहा, अयोग्य बाब म्हणजे काय, तर चुकीची बाब आपल्याला विचारलेला आहे. कोणासाठी? तर वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात, पण डावीकडून उजवीकडे वाचताना त्यांना अवघड जाते. ही जी बाब आहे ही त्यांच्यासाठी अयोग्य असणारी म्हणजे चुकीची बाब आहे. यामध्ये पहा, डिस्लेक्सिया म्हणजे काय, तर वाचनात असणारा दोष. पुन्हा काय, डिस्ग्राफिया म्हणजे काय, लिखाणामध्ये असणारा दोष. आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितात असणारा दोष. हे 3 आजार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. कशा कशाच्या संबंधितले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले होते? पहा, अनुवंशाचे नियम कोणी मांडले? मित्रांनो, हा एक सर्वात सिंपल असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर ग्रेगोर मेंडेल यांनी, पहा, ग्रेगोर मेंडल हे जे आहेत यांनी अभ्यास केला अनुवंशासंबंधीचा आणि त्यावर काही संशोधन करून त्यांनी अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? पहा, या ठिकाणी एक पद्धती म्हणजे काय, तर एक मेथड दिलेली आहे. कशाची मेथड आहे ती? तर वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले जे निष्कर्ष आहेत ते अधिक विश्वसनीय असतात. ती कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4. तर प्रायोगिक पद्धत जी आहे ही असते, पहा, विश्वसनीय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, यानंतरचा प्रश्न आहे, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? शेवटच्या शब्दामुळे पूर्ण प्रश्न जो आहे तो चेंज होतो आहे. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? तर यामध्ये पठन पद्धती जी आहे हिचा वापर केला जात नाही. लक्षात ठेवा, प्रत्यावहन पद्धती, प्रत्याभिज्ञान पद्धती आणि पुनर्अध्ययन पद्धती या तिघांचाही समावेश केला जातो किंवा वापरली जाते ही पद्धती. पठन पद्धती वापरली जात नाही. पहा, प्रत्यावहन म्हणजे काय, तर आठवणे. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, तर ओळखणे. पुनर्अध्ययन म्हणजे काय, तर सराव म्हणजे प्रॅक्टिस करणे. आणि पठन पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, आपण हा प्रश्न नुकताच आपला 7वा किंवा 8वा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची जी उपपत्ती आहे ही जॉन मेयर आणि दुसरा एक मानसशास्त्रज्ञ होता, ते दोघं होते, तर त्यांनी मांडली आहे. तर दुसरे कोण होते? पीटर सॅलोव्ही. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2. पहिला कोण होता? जॉन मेयर आणि दुसरा कोण होता? तर पीटर सॅलोव्ही. यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची जी क्षमता आहे ती भावनिक बुद्धिमत्ता असते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? पहा, मनोसामाजिक प्रेरणा खालीलपैकी कोणती नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर उत्सर्जन ही जी आहे ही मनोसामाजिक प्रेरणेमध्ये येत नाही. यामध्ये पहा, प्रेरणेचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत, शारीरिक प्रेरणा आणि व्यक्तिगत प्रेरणा. यामध्ये शारीरिक प्रेरणा जी आहे यामध्ये पहा, खाणे पिणे, झोपणे, विश्रांती, मलविसर्जन, तापमान नियंत्रण इत्यादी किंवा शारीरिक किंवा आंतरिक गरजा ज्या आहेत ह्या असतात. आणि व्यक्तिगत प्रेरणेमध्ये पहा, कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे, जीवनविषयक ध्येय गाठणे इत्यादी व्यक्तिगत प्रेरणामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? पहा, पूर्णामाईची कादंबरी लेकरं ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर गो. नि. दांडेकर. सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्पष्टीकरण सांगतो, पहा, गो. नि. दांडेकर म्हणजे गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी लिहिलेली आहे कोणती? पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी. त्यांची अजून काही महत्त्वाची कादंबरी आहेत, पहा, पडगवली, शितू, दुर्गभ्रमण हे जे आहेत हे गो. नि. दांडेकर यांच्या कादंबऱ्या आहेत. यामध्ये पहा, प्रकाश आमटे जे आहेत यांच्या प्रकाशवाटा आणि रानमित्र ह्या कादंबऱ्या आहेत. रणजित देसाई, पहा, खूप महत्त्वाचा लेखक आहे मराठीमध्ये. तर रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या किंवा त्यांचं जे काही साहित्य आहे ते पहा, स्वामी, श्रीमान योगी हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे त्यांचे 2 लेख आहेत.
यानंतर श्रीपाद नारायण पेंडसे यांनी लिहिलेलं पाहूया. एल्गार, हद्दपार आणि गारंबीचा बापू हे जे आहेत हे श्रीपाद पेंडसे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, धारणेबाबत खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे? पहा, या ठिकाणी योग्य म्हणजे काय तर बरोबर आपल्याला विचारलं आहे. खालीलपैकी कोणतं धारणेबाबतचं योग्य वैशिष्ट्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, हे जे उत्तर आहे हे आपलं उत्तर असणार आहे आणि योग्य पर्याय देखील हा असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यामध्ये पहा मित्रांनो, धारणा म्हणजे धारणा आपण दाखवू शकत नाही. व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी धारणा असते ती वेगवेगळी असते. धारणेचा प्रत्यक्ष पुरावा व्यक्तीच्या वर्तनावरून कळून येतो. धारणा चांगली ठेवण्यासाठी पठणानंतर विश्रांतीची खूप गरज असते. विस्मरण धारणेवर परिणाम करणारा घटक आहे. धारणा शक्ती निसर्गदत्त असणारी बाब आहे. हे जे आहे हे धारणाविषयी खूप महत्त्वाचे असणारे पॉइंट आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? यामध्ये आपल्याला 4 उपक्रम दिलेले आहेत. त्यामध्ये पहा, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावेत, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, वाद्यवादन करून घ्यावे आणि प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. हे जे 4 असणारे त्यांचे उपक्रम आहेत, यापैकी असे कोणते उपकरण आहेत जे अध्ययनार्थ्यांना म्हणजेच आपण विद्यार्थ्यांना म्हणूया तर कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अ, ब, क, ड सर्व, म्हणजे हे जे 4ही उपक्रम आहेत मित्रांनो, हे सर्व उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पना आविष्कार जो आहे याची संधी उपलब्ध होऊ शकते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश होते? पहा, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला एक वेळा विज्ञानावर देखील विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर शरीराची अवास्तव वाढ होते. लक्षात ठेवा, मस्तक ग्रंथीमधून स्रवणारे जो स्रावाचं प्रमाण आहे ते जर वाढलं तर शरीराची आपल्या अवास्तव वाढ होत असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे, 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यांमुळे हे होते? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर काकतालीय न्याय ही जे एक विचार प्रक्रिया आहे त्यामुळे ही घटना आपल्याकडून घडत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये काय आपण महत्त्वाचे मित्रांनो पॉइंट्स पाहूया 20व्या प्रश्नाचे. यामध्ये पहा, इच्छानुगामी विचार म्हणजे काय? तर आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असं आपण गृहीत धरतो, त्याला म्हणतो आपण पहा इच्छानुगामी विचार. यानंतर पहा, निरीक्षणातील दोष. तर एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टीचं निरीक्षण करणं हे जे आहे हे निरीक्षणातील एक दोषाचा प्रकार आहे. यानंतर पहा, दूषित पूर्वग्रह म्हणजे काय? तर एखाद्या बाबतीत निर्णय घेत असताना अगोदरची चुकीची गोष्ट घडलेली आहे आणि त्या गोष्टीचा नवीन निरीक्षण करत असता विचार करणे, तिला म्हटलं जातं दूषित पूर्वग्रह. या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हे सर्वच्या सर्व 20ही प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे आपले 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक दिवशी अशाच पद्धतीचे व्हिडिओज आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची फ्रीमध्ये जर PDF मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची, त्यालाही जॉईन करा. त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये पोस्ट करत आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.